नमस्कार, आप देख रहे हैं लोकल खबरें सोशल मीडिया। मुंबई पुलिस ने नालासोपारा में एक गुप्त एमडी ड्रग्स फैक्ट्री का भांडाफोड़ किया है। 13 करोड़ रुपए से अधिक की एमडी जब्त की गई और अब तक कुल 5 आरोपी गिरफ्तार हुए हैं। लेकिन इस कार्रवाई ने अब एमबीवीवी पुलिस, खासकर पेल्हार पुलिस की कार्यशैली पर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। मुंबई पुलिस परिमंडल 6 की टीम ने नालासोपारा पूर्व के राशिद कंपाउंड में चल रही इस फैक्ट्री का पर्दाफाश किया है। पहले मुंबई के छेड़ा नगर से एक संदिग्ध को पकड़ा गया। पूछताछ के आधार पर 4 और गिरफ्तारियां हुई। फैक्ट्री से 6 किलो से अधिक मेफेड्रोन और निर्माण उपकरण जब्त किए गए। जब्त माल की कुल कीमत 13 करोड़ रुपए से अधिक आंकी गई है। यह फैक्ट्री एमबीवीवी पुलिस आयुक्तालय के क्षेत्राधिकार यानी पेल्हार पुलिस स्टेशन की हद में चल रही थी। यह सीधे तौर पर पेल्हार पुलिस की लापरवाही ही कहलाएगी। इतने बड़े पैमाने पर करोड़ों की ड्रग्स बनाने वाला गोरख धंधा उनकी ठीक नाक के सामने कैसे चल रहा था? पेल्हार पुलिस की अपनी स्थानीय खुफिया जानकारी में पूरी तरह कैसे विफल रही, ये जांच का विषय बनता है। पेल्हार पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक की कार्य प्रणाली पर प्रश्न उठ रहा है। क्या सच में अपना काम इन्होंने बखूबी निभाया है? जब पुलिस पर अवैध काले कारनामों को संरक्षण देने के कई आरोप लगे हों और लग रहे हों, तब यह छापा पेल्हार पुलिस की कार्य प्रणाली पर बड़ा सवालिया निशान खड़ा करती है। फिलहाल मुंबई पुलिस इस मामले से जुड़े अन्य आरोपियों की तलाश कर रही है। उम्मीद है उच्च अधिकारी इस गंभीर लापरवाही पर उचित कार्रवाई करेंगे। इस विषय पर क्या कुछ कहना है समीर शेख, मुंबई पुलिस परिमंडल 6 के उपायुक्त का, आइए सुनते हैं। ड्रग्स के मामले बताइए सर, काय सांगाल आपण आज जसे एक कंपनी बस केला आहे काफी आरोपीला तुम्ही डिटेन केला आहे, काय नेमका प्रकरण आहे? एक महत्त्वाचं डिटेक्शन आहे झोन 6च्या पथकाकडून झालेला आहे। त्याच्यामध्ये 5 ऑक्टोबर रोजी एक माहिती प्राप्त झालेली होती की एक पेडलर छेडानगर या परिसरमध्ये एमडी मेफेड्रोन हा जो अंमली पदार्थ विकण्यासाठी येणार आहे। त्या अनुषंगाने आपली टीम त्या ठिकाणी जाऊन वाट बघत होती। त्यांनी ते सापळा लावला आणि त्या आरोपीला ताब्यात घेतला। याच्यापासून या केसची सुरुवात झाली। त्याच्यानंतर ह्या आरोपीने आपल्याला बरीच माहिती दिली आणि ह्यानंतर अजून 3 आरोपी आपण अटक करू शकलो। त्या सुरुवातीच्या केसमध्ये 57 ग्राम एमडी हस्तगत झाला होता। पीसी मध्ये आपण जी विचारपूस केली त्यामध्ये आणखी आरोपींचं नाव निष्पन्न झाला। एक महत्त्वाच्या आरोपीचं नाव निष्पन्न झाला जो पनवेल या भागाचा राहणार आहे। त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला अंधेरी भागातून आपण ताब्यात घेतला आणि त्याच्याकडून विचारपूस आपण सुरू केली। त्या विचारपूस मध्ये त्यांनी निष्पन्न करून दिला आपल्याला की एक कारखाना आहे ज्या ठिकाणी अंमली पदार्थ तयार केला जातो। या अंमली पदार्थाचा जो कारखाना आहे हा पेल्हार जो गाव आहे नालासोपारा या भागात वसई तालुक्यामध्ये या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी आपली टीम पोहोचली आणि या आरोपीला त्याच्या माहितीच्या अनुसार या कारखान्याला आपण उघडून सर्व जो पदार्थ ताब्यात घेतलेला आहे त्याच्यामध्ये 6 किलो 675 ग्राम एमडी हस्तगत करण्यात आलेला आहे। त्याच बरोबर त्याच्यासोबत जे लागणारे जो साहित्य आहे, मशिनरी आहे, इलेक्ट्रिकल काही साहित्य आहे, सर्व काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे। याची एकूण किंमत 13,38,53,700 रुपये या मुद्देमालची आहे आणि आतापर्यंत याच्यामध्ये 5 आरोपी अटक करण्यात आलेले आहे। पुढील तपास सुरू आहे। याच्यामध्ये आमचा प्रयत्न राहणार आहे की या संपूर्ण जो कारखाना होता या कारखान्याच्या पाठीमागे असणारे अजून काही लोक असण्याची शक्यता आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचून
त्यांना देखील या केसमध्ये आरोपी करून एक भक्कम अशी एक चार्जशीट मान्य न्यायालयाच्या समोर हजर करण्याचं आमचं याच्यामध्ये उद्दिष्ट आहे. संपूर्ण जी कारवाई आहे याच्यामध्ये मान्य सीपी सर, मान्य जॉईंट सीपी रणवत सर, मान्य ईस्टिजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झालेली आहे आणि आपल्या झोनमध्ये ही जी कारवाई आहे ती अशीच चालू राहणार आहे. सध्या बघितलं जे आरोपी होते त्यांचे नेटवर्क कुठे आहेत आणि सध्या कुठे याच्यामध्ये जर आपल्याला आरोपींच्या बाबतीत जर माहिती द्यायची असेल तर एकूण हे 5 आरोपी आहेत. ह्या 5 पैकी जे 3 आरोपी आहे ते गोवंडी या भागातले राहणारे आहेत. एक जो आरोपी आहे तो घाटकोपर भागातला मूळचा राहणारा आहे, परंतु त्याचा जो ऑपरेशन करणारा जो पार्ट होता तो बरेच ठिकाणी तो जाऊन हा व्यवसाय करायचा. धारावी भाग असेल, मुंब्रा भाग असेल, असं बरेच ठिकाणी त्याचा नेटवर्क होता. आणि जो शेवटचा जो आरोपी आहे ज्याने आपल्या कारखान्यापर्यंत नेलेला आहे, प्रामुख्याने तो सप्लाय आणि त्याचं उत्पादन ह्या व्यवसायामध्ये होता. वसई भागात त्याचा नेटवर्क होता आणि त्या भागातून हा ऑपरेट करत होता. आणखी काय कुठे कारखाने अशा प्रकारचे आहे आणि तपास त्या प्रमाणात सुरू आहे का काय सांगा? या आरोपीकडनं माहिती प्राप्त जी झालेली आहे त्यानुसार अजून असे कारखाने होण्याची शक्यता आहे, अजून आरोपी होण्याची शक्यता आहे. या सगळ्या गोष्टींवर सध्या तपास सुरू आहे आणि आपण शेवटपर्यंत जोपर्यंत आपण पोहोचलो तोपर्यंत हा तपास चालूच राहणार आहे.